चिंचोली गावातील सगळ्या बांधवांना माझा मानाचा कसल्याचे नाव घेऊनच आपल्या गावात माणसाला घुसून नाही दिलं डायरेक्ट गावाला टाकला जातो. आपण जे करायचं ते दोन्ही तुमच्या हातात दिली मी राज्यातल्या मराठ्यांच्या गोरगरीब ओबीसीच्या दलित मुस्लिमांच्या तुम्हाला काढा तुम्हाला जे करायचं ते करा पण लेकरं मात्र डोळ्यासमोर असू ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला तेवढा आता रामान राज्यातले सगळे संविधान मस्त आपल्या लेकराला कोणी मोठं होऊ द्या मी तुमच्या लेकरांसाठी जगतो लढतो याची जाणीव असो पक्षात कोणत्या पण काम करा पण मतदान करताना स्वतःची लेख स्वतःचा मुलगा डोळ्यासमोर मतदान करताना असू द्या आपल्या आपण इकडे तिकडे 9 वाजता असतो तसला प्रोग्राम आपलं काम करताना समाज मोठा असल्यामुळे सगळीकडे काम करतो मताच्या दिवशी जात आणि मुलं हे डोळ्यासमोर असू द्या कोणी चिठ्ठी नसता आपल्या लोकांना गिनवलं जाईल यांचं काय खरं नाही असं म्हणते तुम्ही कुंकरच फिरा मतदानाच्या दिवशी बॅलेट पेपर जवळ गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी डोळ्यासमोर जाताना मुलगा आणि जाताना त्याच्यावर किती अन्याय आहे आणि तो अन्याय कमी करायचा असला तर बदला घ्यायचा दिवस आता तुमच्या हातात मत हे तुमच्या हातात 100% महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मतदान करा 100% माता मावल्यासह गावकरी आपले वृद्ध माणसं महिला एकाचही मतदान मागे ठेवायचं आणि लाजायचं अजिबात तुम्ही लाजले की तुमच्या लेकराचं वाटोळं झालं ही संधी सोडू नका मी या चिंचोली गावातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो 100% मतदान करा पण आरक्षणाला विरोध असणारा माणूस मग तो कोणताही असो त्याला पाडल्याशिवाय सोडू नका वाचवा थोडं वाचवा जात वाचवा आपल्याला मोठं होऊ दिलं जात नाही जेव्हा आपल्या मोठे होते पक्ष आणि नेता मोठा मानू नका मी सांगितलं नाही तुम्हाला तुम्ही याला निवडून आणा त्याला पाडा मी लोकसभेलाही म्हणलो नाही आत्ता पण म्हणलो नाही सगळा कारभार मराठ्यांच्या हातात तुमचं मत तुम्हाला अधिकार आहे तुम्ही कोणाला निवडून आणा कोणाला पण पाडा मी कोणाचं नाव घेतलं का तरी ते पुढे देत त्याला मी काय म्हणून सावध राहा सावधरीतीने सगळ्यांनी काम करा भावनिक होऊ नका वेळ भावनिक झाला 5 वर्ष तुमच्या जातीचा लेकराचं वाटोळं हे घराघरातले मराठी विसरू नका एवढीच विनंती करतो